चे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. हरी तुका पंढरीची गेला, पुन्हा जन्म नाही आला, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. समचरण सरोजम तांत्रणे लाभदा जगन निहित पाणी मुंडन मंडनानम, तरुण तुलाची माला गंधर्म कंजे नेत्रम, सदैव धवलात्म विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तारो त्या कृपादाने, कथेचा विस्तारो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दळा तुमचा अनुग्रह झालो, पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता तुम्हारो, रामदूता काय भक्ती द्या त्या वाटा मदता वय सुबट. शरण चरण एकनाथा, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. शरण चरण एकनाथा, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. हरी नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. गुण दोष झालो दास पायाचा, पायाचा झालो दास. पाहुणच झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, नका पाहुण झालो दास पायाचा. शरण शरण एकनाथा, पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा, दास पायाचा, पायाचा. शरण चरणजी एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. जयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण जे तिऊन दुसरे चरण श्रीगुरूंचे ते नमस्कार. नाथा विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगत वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तुमच्याचा जगद्गुरु तुकोबराजच्या अभंगामध्ये भगवंताला भूताची उपमा का देतात, कारण शास्त्राचा नियम असा आहे, या वस्तूची उपमा जर या वस्तूला द्यायची असली तर या वस्तूचा कोणता तरी गुण या वस्तूचा असला पाहिजे, नसता उपमा देता येत नाही. याचा अर्थ असा की देव आणि भूत दोघांच्या कुठेतरी खुनाचं सौम्य असल्याशिवाय जगद्गुरु तुकोबरा देवाला भूत म्हणणारच नाही, हे मात्र निर्वातपणे सत्य. विठाला विठाला अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज. 2-3 दिवसांनी पुन्हा पावसाला जास्तीत जास्त सुरुवात होणार आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. इति वार्ता. आपल्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये चालत असलेला सध्या हा नवरात्र महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने अखिल कोटी ब्रह्मांडाने भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या ठिकाणी स्वयंभू कनकावती माता नवरात्र महोत्सव आणि कनकनगर या ठिकाणी हा चालत असलेला नामसप्ताह. आणि या सप्ताहामध्ये गायक वादक मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे यजमान आमचे गुरुजी, त्यांनी काही नावाचा उल्लेख केला नाही, त्यांनी सांगितलं मला काही हरकत नाही. मी त्या दिवशी सांगून गेलो की जे स्वतःचं नावच सांगू नका म्हणतात, खरं त्यांचंच नाव मोठं.
म्हणून या ठिकाणी समोर बसलेली माईबाप, गायक वादक मंडळी, वडिलासारखी मंडळी, माता भगिनीच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी मृदंग महामेरू आमचे गणेश महाराज. आता गायकांचे सर्वांचे नाव काही माझ्या लक्षात नाही. आपण कीर्तन संपल्यानंतर एकत्र बसून उखाणा घालून सगळ्याची नाव घेऊ, कारण माझा स्वभाव जरा थोडासा विनोदी, जरा चाबरा स्वभाव आहे बरं का. स्वभाव जरा धकून घ्या बरोबर आहे. आणि कीर्तनामध्ये जेव्हा दृष्टांत देतो तो सिद्धांत पटवण्यासाठी असतो, ते मात्र लक्षात असू द्या. दृष्टांत कोणी अंगावर ओढून घेऊ नका, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो. अगोदर सांगायला हरकत नाही. विठाला 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 आणि या ठिकाणी सर्व गायक वादक मंडळी, ऑपरेटर साहेब, तुमचे सुद्धा धन्यवाद. चोपदार साहेब, तुमचं नाव घेऊ काय उखाणा घालू? बरे देवीचा उत्सव आहे, घेतो नाव आहे की नाही? लाजत ते पण घेतो नाव. लाजतेच बाय लाजत. खोलीत होते, लाकडं चोपदार तिकडं मी इकडं. बरं नाही, बरं असतं सगळ्याची नावं घ्यायला, कारण बाकी काय आनंदाचे. येऊ का मी आता? हे बघा, आपली ही जी पवित्र भूमी आहे, कारण ही भूमी साधी नाही आहे. कारण आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्र राजले सहजच तिथे, तेच प्रेममुद्रा गोरक्षा दिली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. पुन्हा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र जायचा मुख्य चिचे, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, गोरक्षेवळला गहिनीपती, गहिनी प्रसादे नूर्ती जातात, ज्ञानदेव सार चोजविले. आणि ज्ञानदेवाच्या नंतर पुढे ज्ञानेश्वर महाराजापर्यंत. म्हणजे ही जी पहिली परंपरा भगवान शंकरापासून आलेली परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवली ती ही जागा आहे. आणि या ठिकाणी भगवान श्री आणि सर्व संतांचं चरित्र लिहिणारे फार मोठं व्यक्तिमत्व महाराज या ठिकाणी, संत कवी आमचे महिपती महाराज, फार मोठं महाराज. या जागाचं महत्त्व फारच. आणि तिथे मी आता त्या बुबळेश्वराला जाऊन आलो, काय वातावरण शांत आहे महाराज. असं पण आपल्याला वेळ कमी आहे, वेळेच्या कार्यक्रम संपला पाहिजे. विढाला विढाला तर आपल्या या भारतामध्ये एकूण 52 शक्तिपीठ आहे. किती? 52 शक्तिपीठ आहे. त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहे. 3.5 पीठ म्हणजे चोपदार बाबा, एक ज्वारीचं पीठ, एक बाजरीचं पीठ, एक गव्हाचं पीठ आणि अर्ध बेसन पीठ. एक कोल्हापूर म्हणजे कोल्हार नावाच्या राक्षसाचा वध करून तिथे लक्ष्मी मातेने जागा मागितली, ते कोल्हापूर. आणि एक माहुरगड म्हणजे माहुरगडला ती आपली रेणुका माता आहे. कारण रेणू राजाची मुलगी ती जमदग्नी ऋषीला दिली होती. त्यांचे ते परशुरामाने, कारण त्यांनी त्या दुसऱ्या पुरुषाकडे पाहिलं म्हणून जमदग्नीने सांगितलं, पहिल्या मुलाला सांगितलं तुझ्या आईचं मुंडकं उडव. तो म्हणे मी उडवणार नाही. दुसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याला सांगितलं, चौथ्याला सांगितलं, 5वी ज्यावेळेस परशुरामाला सांगितलं तुझ्या आईचं मुंडकं उडव, बापाची आज्ञा मुंडकं उडवलं. आणि त्यांनी सांगितलं आता काय मागायचं तुला मागून घेते. म्हणे काही हरकत नाही, माझं एकच मागणं आहे, माझी आई मेलेली मला जिवंत पाहिजे. म्हणजे त्या रेणूराजाची मुलगी, तिला जिवंत करावं लागलं. आणि तिथे फक्त इतकाच मोकळा आहे आणि ते लाल आहे, कारण तो रक्तानं माखलेला आहे. आणि कोल्हापूर सर्वांना म्हणजे तुळजापूर तू जाई, तू का आई, तू जाई, तू का आई, कारण भगवान श्रीरामप्रभूला सीतामातेचा वियोग झाला. सीते असा वियोग करत होते. आणि तेवढ्यामध्ये भगवान शंकर भजन करत होते. भजन करी रामपूजी. ते म्हणलं हो तुम्ही त्या रामाच्या नावावर ओढता, ते तर बायकोची वियोगानं रडतोय. ते म्हणजे त्यांना जर बायकोचाच वियोग झाला असेल तर मग तुला परीक्षा घ्यायची तर बघ. पार्वती माता गेल्या, महाराज सीतामाता होऊन आवाज दिला, अहो मी इकडे आहे. त्यावेळेस भगवान श्रीरामप्रभूने सांगितले तू का आई तुम्हाला मी बोलवलं नाही. म्हणजे ती एक पीठ. आणि अर्धपीठ म्हणजे ती सप्तशृंगी वनीला. जाऊ द्या, कथा भाग आपल्या सगळ्यांनी सांगितला असेल, पण मी थोडक्यात वर्णन करतो. विढाला 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 अरे शक्तिपीठ का मानलेलं आहे? कारण भगवंताकडे जर गेले, मागणी मागितली तर भगवान परमात्मा गुण देतो. भगवान परमात्म्याकडे गुण मिळतो. आणि देवीकडे जर गेलो तर शक्ती मिळते. देवी शक्ती प्रधान आहे, गुण प्रधान आहे आणि संपत्ती प्रधान आहे. शक्ती, संपत्ती आणि मती म्हणजे बुद्धी, हे तिन्ही प्रधान. हे तिन्ही कुठे? देवीकडे आहे. म्हणून
जास्तीत जास्त वर्णन. तुकोबारा देवाला देवी म्हणतात पण देवीला देव म्हणत नाही. विठाला विठाला बघा ना, तुम्ही म्हणाल बा देवाला भूतकस काय म्हणता, तर महाराज आपण आपल्याला काय म्हणतात, भूते एकची होती एकाची एक अहती परिपै भूत प्रतिती वेगळी काशी. हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आपण कोण आहे, आपला देह कशापासून निर्माण झाला, पंचमहाभूतापासून. म्हणजे आपला बाप कोण, पंचमहाभूत. आणि पंचमहाभूताचा बाप कोण आहे, देव आहे. मग त्याच्यापासून जे निर्माण होतं ते कोण, म्हणून तुकोबारा म्हणतात आईचा भूत आम्ही झालो, आईचा भूत आम्ही झालो, आईचा भूत आम्ही झालो, आईचा भूत आम्ही झालो. कल्लोळीला हालो, संभाळीला आलो, कल्लोळीला हालो, संभाळीला आलो. 8 दिवसा मंगळवारी महिन्याच्या बुधवारी, 8 दिवसा मंगळवारी महिन्याच्या बुधवारी, 8 दिवस मंगळवारी महिन्याच्या बुधवारी, 8 दिवस मंगळवारी महिन्याच्या बुधवारी. आईचा भूती आम्ही झालो. कारण पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आपला देह म्हणजे आपण कसे भूत आहे. चला जाऊ द्या, विषय निर्माण होईल की तुकोबारा देवाला भूत का म्हणतात. मी अगोदर बोलून गेलो की या वस्तूची उपमा जर या वस्तूला द्यायची असेल तर या वस्तूचा कोणता तिरगुण या वस्तूचा असला पाहिजे, नसता उपमा देता येत नाही. 2 वस्तू सारख्याच आहे, 2 वस्तू सारख्याच आहे असं म्हणण्यामध्ये 2 प्रकाराने वर्णन केले जाते. किती, 2 प्रकाराने. एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि एक भावनानिष्ठ वर्णन. वस्तुनिष्ठ वर्णन कशाला म्हणतात, या वस्तूच्या पूर्ण गुण या वस्तू असली पाहिजे त्याला म्हणतात वस्तुनिष्ठ वर्णन. आणि या वस्तूचा एकही गुण या वस्तू जर नसला आणि विनाकारण जर उपमा दिली तर त्याला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन. म्हणजे वस्तूच्या भावासहित जे केलेलं वर्णन असतं त्याला वस्तुनिष्ठ वर्णन असं म्हणतात. आणि वस्तूच्या अभावात जे केलेलं वर्णन असतं त्याला भावनानिष्ठ वर्णन असं म्हणतात. वर्णनाचे 2 प्रकार, 2 वस्तू वर्णाचे नाही, वर्णाचे नाही. तुम्ही ते मधले ते बाबा तुमच्या शेजारचे बसलेले, हां तुम्ही या इकडं, हां या इकडे. एक जण माणूस मला जवळ लागतो आणि बरोबर माणसं कोण पुढे बसा, जवळ बसा, असं मायकडे तोंड करा, बस दर्शन मग घ्या, आपलं कीर्तन संपलं बस. पुढं सारखा हां हे गुळ घ्या तुमच्या अवसनात, गुळ तुमच्या जवळ घ्या असं, हां बस. आणि मला मागितला तर द्याचा, नाही तर तुम्ही खुशाल हानीचा, आपलं जसं काय काय. कारण मी तुम्हाला का निवडलं सांगू का, म्हणजे पोरं नव्हते घेतं पहिल्याने, पोरंच ठेवायचं तुम्हाला गुळ ठेवायला, पण मी ते बंद करून टाकले कारण ते बसल्या नाकात बोटं घालते. त्याच्यामुळे तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण हां नाही ना, का सर्दी झालेली आहे. वर्णनाचे 2 प्रकार, एक आंधळ वर्ण आणि एक आंधळ वर्ण म्हणजे जिथं टाकलं तिथंच बसतं, आणि चपाळ वर्ण म्हणजे वाढलं आणि वाढे करायच्या पुढं पळतं. वर्णनाचे 2 प्रकार. एका गावात मी पाहुणा होऊन गेलतो, बरं आपल्याला वर्णनाबद्दल बोलायचं, पाहुणा होऊन गेलतो. तुम्ही म्हणता तूच जातो ना, आम्ही काय जात नाही काय, मी महा सांगतो तुमचा नाही विषय सांगतो. पाहुणा होऊन गेलो गुरु, आणि त्या गाव माझा पूर्ण ओळखीचा ना, पूर्ण परिचयाची गावातली लोक माझ्या, म्हणजे A to Z, म्हणजे लहानापासून तर मुलापर्यंत. बरोबर आहे, ते हात म्हणून राहिले, लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत हां सगळे माझ्या ओळखीचे. आता मी तिथं बसून एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणजे जय हरी महाराज. मला जय हरी कधी आले, मला आत्ता चालू, कसं काय चालू, मला बरं आहे बा, पाऊस पाणी, म्हणलं पावसाचं काय पाहायचंच काम नाही यावर्षी. मग आमच्या दोघांची चर्चा सुरू झाली. रस्त्याने एक माणूस चालला होता, पण तो काय माझ्या ओळखीचा नव्हता. मग तो माझ्या अपरिचय असल्यामुळे याला मला विचारावं लागलं. सगळं गाव परिचयाचं आहे, आणि हा जो माणूस चालला तो कोण आहे हो, तो काय म्हणे, देवा काय सांगावं महाराज. म्हणलं का, अहो तो देव माणूस आहे. देव माणूस म्हणलं का हो, त्याला देवाची उपमा देण्यासारखा माणूस आहे का, म्हणे माणूसच देवासारखा आहे. अख्खा गावात जरी विचारलं तर त्या माणसाला देवाचीच पदवी. मला आनंद वाटला, मला काय गोड उपमा दिली बरं का सरपंच. आणि हे बघा, उगाच कोणी कोणाला देव म्हणणार नाही.
कारण त्याच्या अंगात कोणता तरी देवाचा गुण असेल. मला आनंद वाटला. आणि त्याच्या पलीकडे चालत मला त्यो कोणी ते म्हणे त्याचं नका नाव घेऊ म्हणलं का हे त्यो बैल आहे म्हणे. आता माणूस बैल होईल का? हां नाही. आणि याला देवाची उपमा कोण दिली? यानंच दिली. त्याला बैलाची गुण दिली. मग याच्या अंगात जर देवाचा गुण दिसला तर त्याच्या अंगात बैलाचा गुण दिसलाच असेल ना. हा. आणि काहीच्या अंगात खरंच बैलाचे गुण राहते. गणेश महाराज सगळे झोपेतून उठते तसेच आचेकोचे खावते थेट येतात. मोटर चालू करते तुरीत जाय हरभऱ्यात जाय गावात जाय उसात जाय इतकोली पाय भरते आणि तसेच घरी येते बायकोला म्हणते हे वाढ भाकर आणि ती म्हणते पाय हे लय बामणाची आहे काय. मग तिला काय घेणं ती ती जेवण वाढून आणि जेवण करतात. मग म्हणतात टाक बरं पाणी आता. कशाला? जेवण झाल्यावर आंघोळ करतो गंध लावतात. मग म्हणतो हे डबडं कुठे रे? अरे बैल बारा विढाला 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 त्याच्या पलीकडे चालला म्हणलं त्यो कोणी? ते म्हणतो तर रावणच आहे. नाही, रावणाची उपमा कदाचित माणसाला देऊच नका. कोणतीही उपमा कोणालाही देऊन चालत नाही. उपमा द्यायची असेल तर भान ठेवावं. कोणती उपमा कोणाला देत असते का? आपली माणसं काही काही उपमा काही काही माणसाला देऊन ठेवते. त्याची एकमेकाला बिड्या पाची देते. त्याची एकमेकाला म्हणते तुमच्यासारखा करणं नाही बा बिडीवर. अरे बिडी कुठं करणं कुठं? उपमा द्यायची असेल तर 4 गोष्टीचं भान असावं महाराज. स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म. त्याचं स्वरूप सारखं पाहिजे, त्याच्या क्रिया सारख्या पाहिजे, त्याचा गुण सारखा पाहिजे किंवा त्याचा धर्म सारखा पाहिजे. कोणती उपमा कोणाला देऊन चालतं का महाराज? नाही नाही. अहो म्हणले महाराज हे सगळं खरं आहे हो, पण तुम्ही देवाला भूत मानता. तुम्ही कोण आहे? तुका विष्णू नाही आणि ब्रह्म तुकाशी आणि तुमच्यासारख्याने देवाला भूत मानव. तुकोबर म्हणतात तो विषय आमचा आहे. कारण आपण देवाला फक्त रूपावरून ओळखतो. आपण देवाला कशावरून ओळखतो? रूपावरून. आणि संत ओळखतात स्वरूपावरून. कारण दिसतं ते रूप आणि ओळखून घ्यावं लागतं त्याला म्हणतात स्वरूप. ते आपण तुम्ही जर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच येतं ते आमचं खरवंडी गाव भगवान बाबाचे गड आहे ना सध्या. आता तिथे सध्या विराजमान आमचे डॉक्टर नामदेव शास्त्रीजी. तर त्या गडाला पहिलं तिथे धौम्य ऋषी आश्रम होता महाराज. धौम्य ऋषी म्हणून त्याला धौम्यगड म्हणायचे. धौम्यगड. आता शब्दात अपभ्रंश होतो महाराज. आता ही कनकगिरी आहे ना, कनकावती म्हणजे कनकगिरी. आणि त्या ग्रंथामध्ये काय हां तिकडे एक कटस्थान नावाचं गाव आहे बघा. कटस्थान ते कडेठाण आहे. त्याला कडेठाण म्हणतात पण ते कटस्थान आहे. कारण तिथे भगवान श्रीकृष्णाने कट रचला आणि तिथे 3.5 पीठ एका ठिकाणी आणलेली आहे. प्रत्येक ठिकाणी एक एक देवी, पण कडेठाणला जर गेलं तिथे 3.5 पीठ एका ठिकाणी आहे. गाव नावात अपभ्रंश होतो आपल्याकडून. पाथर्डी नाही ती पार्थरडी आहे. पार्थरडी म्हणजे अर्जुन रडला होता. एक गावाचं नाव आहे शेंदुरवाधा. शेंदुरवाधा नाही ते शिंदुरावध. शिंदुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून शिंदुरावध. कोल्हार नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून ते कोल्हापूर असे नाव आहे. म्हणजे असे त्या शब्दाच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय. तर तिला काय म्हणायचे? धौम्यगड. आणि धौम्यगड म्हणता म्हणता शब्दात अपभ्रंश धुम्यगड झाला. धुम्यगड. आणि तिथे हरी आणि हर. हरी आणि हर. हरी आणि हर कोण? तुका म्हणे हरिहर एका वेलांटीचा फेर. हरिहरा भेद नाही नका करू वाद. आणि दोघांनी नाथबाबा काशीवरून रामेश्वरला कावड घेऊन चालली. आणि त्यांनी नाथबाबाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. म्हणजे नाथबाबाची परीक्षा घ्यायची. आज नाथबाबाला जवळ येऊ दिलं. दुपारचे 12 वाजलेले, उन्हाळ्याचे दिवस, माती तापलेली आहे. एक जण झाले गाढव आणि एक जण झाले काही काळी. नाथबाबाला जवळ येऊ दिलं. हो रामकृष्ण हरी जय हरी जय. कोण आपण? ते मला नाथ महाराज म्हणतात. हो कोणतं गाव? पैठण. बरं बरं बरं. दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण ना? म्हणले हो. आणि त्या गोदावरी मातेच्या तीरावर आपणच राहतात ना नाथ महाराज? म्हणे हो 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 बरोबर. तुमचं नाव आम्ही ऐकू नये. म्हणले या झारीमध्ये काय? म्हणले पाणी. आणि महाराज त्या गाढवाला असं फुपाट्यात लोळायला लावलं.
अहो म्हणले सकाळपासून गाढो पाण्यापासून तहानेनं व्याकुळ झालं, याला कोणी पाणी द्यायला तयार नाही, तर तुम्ही पाणी देता का? काय म्हणले ते, तुम्ही पाणी देता का? नाथबाबा म्हणले माझी परीक्षा घेता का? नाथबाबांनी पाणी पाजलं कोणाला? गाढवाला, आणि नमस्कार केला. म्हणून त्या गावाचं नाव खरं वंदी. खरं म्हणजे गाढव आणि वंदी म्हणजे वंदन केलं. ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे कधी सिद्धे सहित, मोक्ष त्याचे करी सिद्धे सहित. हरी मुखी गातार पली चिंता, हरी मुखी गातार पली चिंता. गीताचे घरी सिद्धी सहित, गीताचे घरी सिद्धी सहित. हरी मुखी गातार पली चिंता, हरी मुखी गातार पली चिंता. चिंता हर पली चिंता. हरी ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी हे सिद्धी सहित. पुढची काळी पहिली मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. तिच्या शेजारची होती पांढरी. ज्याने संसारात येऊन ओळखीला हरी, खरा तो होऊन गेला संसारी. ज्याने संसारात येऊन नाही ओळखीला हरी, त्याच्यापेक्षा कुत्रे. गायक मंडळी चांगली म्हणून गातो मारत, नाही तर मला म्हणजे गायचं ना ते मला तसं तसा गुळ खायचा बी आहे म्हणा. तुम्ही हा ना विढाला 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 कारण देवाला ओळखाव संतांनीच महाराज. कारण आपला वेळेच्या आत कार्यक्रम संपला पाहिजे. दिवाळीचा सण किती दिवस असतो भाऊ? हां, मी सांगतो तुम्ही मोजा, नाही तर तुम्ही सांगा मी मोजितो. बरं मी सांगतो तुम्ही मोजा. कीर्तन झालेलं विचारीन बरं का. हे म्हणते मी तुला भेटलो तर विचारशील ना. हे तुला जर धूळ दिसून देईन तर आता डोंगरांनी पाता लागू द्यायचो ना. बरोबर आहे. काय चाललं होतं आपलं? हां, दिवाळी सण तेवढं ध्यान राहू द्या मात्र. दिवाळीचं सण दिवाळीचा सण किती दिवस असतो हे बघा. रमा एकादशी, गोवत्स बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, तुळशीवाह आणि चंपाषष्ठी. किती झाले? 8. हे 8 परवाने आहे. 8 परवाने एका महिन्यामध्ये. अमावस्या टू अमावस्या, बरोबर आहे. मग तेवढ्या दिवसामध्ये वावळण्याचा कार्यक्रम असतो बघा, वावळण्याचा. मग पण त्याच्यात एक दिवस असा असतो, त्या दिवशी बायकोनी नवऱ्याला वावळायचा असतो. तो दिवस कोणता असतो? हां, त्यांना माहिती आहे ते. बायकोनी नवऱ्याला वावळायचं असतं. पण ते माईसाहेबाच्या ध्यानातच आहे ना, भगवंताच्या लक्षात होतं. त्यांना वाटलं आता बोवळीन मग वळीन, माईसाहेब जा किचनमध्ये, ये बेडमध्ये, जा किचनमध्ये, ये बेडमध्ये. म्हणजे काय करावं आता? म्हणजे आता तसं काही काम होत नाही. आणि काही कामं सरळ नाही झाले, त्याला जरा वेगळ्या मार्गाने जावं लागतं, आहे की नाही भाऊ? दुधवली साय जर काढायची तर काय करावं लागेल त्याला आपल्याला? हे बोट असं कापून फेका लागेल. मग हे मग ताचे का आड तिडं बोलतोय बाबा सणासुदीचा. हे उपासा तापासा मी इथे येऊन बोटलो, मायाच मागं लागला. बोट वाकडं करावं लागेल की नाही? वाकडं काही कामं सरळ नाही होत, त्याला थोडंसं वेगळ्या मार्गाने जावं लागतं. शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना विचार, मुलांनो म्हणे काय उभा राहा, म्हणे काय म्हणले लिहून घ्या, म्हणले काय म्हणले असं काहीतरी म्हणले. त्या आपला तुळजापूरला हे म्हणले काय काहीतरी आपलं वेगळं लिहायचं, सांगायचं चुकीचं. ते म्हणले हे तर चुकीचं आम्ही लिहिणार नाही. ते म्हणले हे चुकीचं आहे नाही, आम्ही कसं काय लिहिणार?
काय सांगते हे गड तिकडं तो गड इकडं. अरे पोरं म्हणले हे चुकी सांगू राहिले, ते आम्ही लिहिणार नाही. म्हणजे ते म्हणले मी मारीन तुम्हाला. श्याम्या मला रामे घेऊन लिहून, आपल्याला तरी काय कुठं का म्हणत नाही, लिहून घ्या म्हणले. अरे मग हे संध्याकाळी घरी गेले ते म्हणले आम्हाला शाळेतले शिक्षक आम्हाला चुकीचं शिकवतात, आपापल्या वडिलाकडे सांगून दिलं. आणि ते सगळे उठले ते म्हणे काय चुकी शिकवलं, ते काही म्हणतात म्हणे इकडचं गड तिकडून तिकडचं गड इकडून, कोणत्या गावाचं नाव सांगते म्हणे. आणि म्हणे हे तर चुकीचं आहे राव. मग सगळेच गेले म्हणले आमच्या पोराला तुम्ही चुकी शिकवता गुरुजी. काय चुकी शिकवलं म्हणे, हे काही चुकीचं सांगता तुम्ही. ते म्हणे मला माहिती आहे चुकीचं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. एकाने तोंड टाकलं नाही. आज कसे सारे आले ते म्हणले हे सगळे आलो राव, पण ते चुकीचं सांगू ना म्हणे, ते फी भरल्याशिवाय बरोबर येणार नाही. काही काही कामं सरळ नाही होत महाराज, ही तशी ओळणार नाही. मग भगवान परमात्मा म्हणले हे म्हणले म्हणे काय चालते का कनगरला. ते म्हणे काय तिथं देवी म्हणजे तिथं नवरात्र उत्सव का. ते म्हणे हां. चला आता माईसाहेब जशा उठल्या तशाच निघाल्या ना. भगवान परमात्मा म्हणले अगं कनगरला जायचं आहे म्हणे, आपल्या कनकावती मंदिराकडं जरा त्याला नटून जावं लागतं म्हणे, त्याला मेकअप करावं लागतं मला. आता माईसाहेबाला काय मेकअप करता येते, माईसाहेबाला काय साडी पिन करता येते का, उंच टाचाची चप्पल घालता येते का, फिरून लावता येते. ते फिरून यायचं लावायचं फिरून यायचं काय म्हणते त्याला. हां तुम्हाला आहे ना. आणि भगवंताला काय यमा गाडीची गरज नाही, कारण भगवंताची स्पीड होती ह काही लक्ष्मी ती काही गजरात. आणि काय राहायला नाटायचा प्रश्न, काय माईसाहेबाला नाटायची गरज आहे महाराज. अहो त्यांच्या स्वरूपापुढे चंद्र आणि सूर्यानी फके पाडावं महाराज. म्हणून फिरते रात्रंदिवस रात्रंदिवस, म्हणून फिरते रात्र, म्हणून फिरते रात्रंदिवस रात्रंदिवस, म्हणून फिरते रात्रंदिवस. 12 16 जणी हरीची नेनती, 12 16 जणी हरीच्या नेनती, 12 16 जणी हरीची नेनती, 12 16 जणी हरीची नेनती. म्हणून फिरते रात्रंदिवस म्हणून फिरते रात्रंदिवस रात्रंदिवस, म्हणून फिरते रात्रंदिवस. 12 16 जणी हरीची नेनती हो जाणती नाही. 12 16 कोणत्या, राहुरी फॅक्टरीच्या 12 आणि कनगरच्या 16. हरिराज सुकुमार मदनाचा पुतारा विषाची काळा लोपली, राजा सुकुमार मदनाचा पुतारा विषाची काळा लोपली. राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवीच्या काळा लोपलिया, राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवीच्या काळा लोपलिया, रवीची काळा लोपलिया, रवीची काळा लोपलिया. हो राजा सुकुमार मदनाचा पुतारा विषाची काळा लोपलिया, राजा सुकुमार मदनाचा पुतारा विषाची काळा हो राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवीच्या काळा लोपलिया, राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवीच्या काळा लोपलिया, रवीच्या काळा लोपलिया, रवीच्या काळा लोपलिया. गाणाऱ्यासाठी वाजवण्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवायच्या. आणि एवढं सोपं नाही महाराज, इतकं मला जर थोडंसं म्हणजे आपलं आडता आल्यात गायचं सवय जरा थोडंसं. मी तिकडे परभणीकडे तिकडे गेलो, तिथे फडकरीची टाळं मोठले, मग त्यांची टाळं पाऊस तर महाप्रमाण होऊन जातो. आणि ते म्हणजे काय म्हणलं ते मी कुठं काय म्हणलं. कारण सगळीकडे सगळे नाही तर आमच्या दिंडीचं काही काही जण माते हे काकड्याच्या चाली त्या गायच्या असल्या का बाबा ते काय सांगा. काही त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो आणि थेट दुसऱ्या शेतात जाऊन झोपतो. त्यांच्यासमोर अरे ओटा जाग्या वारे आता अरे मरण करा रे पाठधारी मला गेला गाड्या. आणि पखवाद्याला तर किती मात्रेतून चाल काढा, त्याचं एकच चालत 2-2 रुपयाला 4 आणि कमी, 2-2 रुपयाला 4 आणि कमी. नाही गाणारे वाजवणारे विचारायला थोडंसं आनंद भेटतो. तुमचं काय म्हणणं आहे हे म्हणतात ते मग काहीच म्हणणं नाही, तू हो काय म्हणणं आहे ते सांग.
राजस सुकुमार रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र 12 आणि 16 काळा डिम पडला डिम. काय नाटायची गरज आहे. माईसाहेब मला जायचं कुठं. ते म्हणजे नामदेव महाराजाचं बारसं यायचं तुला. बाई नामदेव महाराजाचं बारसं आणि नामदेव महाराजाचं बारसं म्हणलं माईसाहेब दचकलेच महाराज. नामदेव महाराज म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार. पहिलं जर कंबर बांधायचं कोणी शिकवलं तर फक्त नामदेव महाराजांनी. नामदेव कीर्तनकारी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तनकारी पुढे देवनाचे पांडुरंग. जीवन ज्ञान देव बोला भंग. जीवन ज्ञान देव बोला भंग. बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल डोलू लागला. भंग बोलता कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल डोलू लागला. नाचू लागला. नुसता एवढा तुमचा गोड स्वर ऐकलं तर लोक तल्लीन होतात महाराज. पण नामदेव महाराज नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ना आणि जनी म्हणे ज्ञानदेवा. काय गायलं ज्ञानोबारायांनी महाराज. काय सांगाव. भगवंतानी नग्न होत तर नाचाव. हे पहिले कीर्तनकार महाराज. आणि नामदेव महाराज खरे वैष्णव. आणि वैष्णवाच्या घरी तुम्ही एकटे जाऊ शकत नाही. आणि जर गेले तर मृत्यू लोकांमध्ये मुंडक्याबरोबर ट्रॉली लागते. बिना ट्रॉलीचं मुंडकं भारण सुद्धा दिसत नाही. ते हिंजडत चालते मग आदळत ते. तुम्ही आणली असं ट्रॉली. हे म्हणता असेल गजबाई साहेब हो कशाला नाव काढ. या चुका कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या 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 सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संता सतनी राहिला सतनी राहिला सदनी राहिला. मला वावा म्हणा ना. माई साहेब म्हणलं चला जे भगवान परमात्मा आले महाराज. महाराज आता ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. भगवान परमात्मा माईसाहेबाला घेऊन नामदेव महाराजाचं बारसं म्हणलं तर 5000 महिला मंडळ 5000 पुरुष मंडळ एका बाजूला महिला मंडळ एका बाजूला सगळे शिस्तीत. भगवान परमात्मा गेले पुरुष मंडळची मध्यभागी जाऊन उभं राहिले. माईसाहेब गेल्या महिला मंडळच्या मध्यभागी जाऊन उभं राहिल्या. सगळे बसलेले दोघंच उभा का. नामदेव महाराजांच्या आईचं लक्ष आमच्याकडे जावं. काय त्या माऊलीचं अंतकरण फुगला असेल महाराज. माझ्या गरिबाच्या मुलाच्या बारशाला भगवान परमात्मा रुक्मिणी माते सह आनंदाचे डोही आनंदाची रंग आनंदच काही वेगळा मारत. गरिबाच्या घरी जर श्रीमंत पाहुणा गेला तर त्याला असा आनंद होतो. असं पळवतो ते त्याचं मन मोकळं असतं महाराज. गरिबाच्या खिशात एक जरी बिडी आटली पोलीस पाटलांना मागली तेवढी देऊन टाकतो. घ्या पाटील. गरिबाचं मन आहे चला जाऊ द्या. जेवणाचा कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या घरी निघाले. मग आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात जर कोणी एखादे मंत्री महोदय आले किंवा आमदार साहेब खासदार साहेब कोणी जर आले तर आपण दारात उभा राहतो. जाताना त्यांचं आभार प्रदर्शन करतो. बरं झालं बाबा तुमच्यासारखे मोठे माणसं आमच्या गरिबाच्या कार्यात आल्यामुळे गरिबाच्या कार्याची शोभा वाढली. असं आपल्याला आभार प्रदर्शन करावं लागतं. तिथं पहिलं आभार प्रदर्शन कोणाचं करता येईल बरं गुरुजी. आता तिथं देवापेक्षा कोण मोठं आहे. आणि देवाचं आभार प्रदर्शन या तोंडाने करता येईल का. काय आभार प्रदर्शन करणार तुम्ही. का देवाने फक्त समृद्धी महामार्ग बनवला. का समृद्धीने देवाने फक्त गोदावरी प्रकल्प बनवला. काय नेमकं देवाने कोणतं बनवलं. काय काय उपकार काय मानणार महाराज. तुकोबाराची वाणी खंडित झाली. कासयाने पूजा करू केशी राजा. हाची संधी माझा फिडे आता. उदके वाहू तरी स्वरूप ते तुझे. वाहू धातू तरी नारायण. सर्व घटी राम देहा देही. सूर्य प्रकाश सूर्य प्रकाश सर्व घटी राम देहा देही. सूर्य
सूर्यप्रकाश काच रश्मी सूर्यप्रकाश काच रश्मी रामा देहादही एक हो सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश काच रश्मी सर्वगती राम देहादही एक सर्व घटी राम एक देहादेही एक विठ्ठल दळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजे म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्यमाप झाला दिनाचा मायबाप. अरे भगवंताला तर काय आभार प्रदर्शन करावं. मग त्या म्हणलं जाऊ द्या सरळ साधा आणि सोपं म्हणे देवाला ववळीतेच म्हणे नामदेव महाराज आणि कारण ववळण्याचा कार्यक्रम चालूच आहे म्हणे. पण म्हणे बाई ववळाव कोणी आणि म्या जरा ववळते म्हणते आणि बाकीच्या म्हणते हिला तर मान लागतात ना आम्हाला खायला चिठ्ठ्या द्यायला कारण ह्या डिपार्टमेंटमध्ये बांधपानाचं लय अवघड बाबा चहाच्या घोटाला आणि कुकाच्या बोटाला लईच मान नाही का लय अवघड महाराज. बरं एखादीला ववळ लावा तर ती म्हणून तिची पाहुणीच लागत असन आणि एखादीला वळण तिच्या ओळखीचीच असन ती अशीच वशिले बाजे करती आणि त्याच्यामुळे मी तिचे तोंड पाहून तर मोंड वाढीती हिच्यामुळे तिच्या नावाला कधी मी धडकीतच नाही तिच्या दाराला कधी येतच नाही आणि ती अशीच करती ज्याचा वशिला त्याचंच कुत्र काशीला. बाया माणसाचं बोलणं लय अवघड महाराज जवळची जवळ बोला ते पण कळून देत नाही. मग दोघीचं दार असं दोघीचं भांडण असं आणि दोघींनी एकमेकीकडे पाहिले का थिर इथं तर कर के घालते इथं तर फिरत आणि ती कोणाला म्हणली आणि तो नारळ धडकीला मी मानतेला बोलली मानतेला कळत आहे का लय अवघडी महाराज. बाया माणसाची भाषा कळायला ब्रह्मदेवाला कळानं तर आपल्याला कळा. हे मी असं कीर्तन करून नेहमी जायचो मकर संक्रांत जवळ आली महाराज ना मी झोपलो 2 दिवस मकर संक्रांत राहिली आमची भांडी ताळायला लागली. मी म्हणलो भांडे का मापटू राहिले कोण माझ्या उशाला आरसा लाल पैसा होता कशाला लागत तू हां मी सुकून पाहिलं तर साडीचं निघालो. मी घेतली नाही फक्त मानून घेतलं मला देवा घेईन पण जरा टाइम द्या तोपर्यंत मोकळं खेळा. विढाला विढाला बरं देवाला वळायचं काय साधी गोष्ट आहे की महाराज वळता आलं पाहिजे ना. काही काही मावल्याला अजून वळता येत नाही ते कणकीचे दोन्ही एकूणच फिरतात. मी नाशिकला कीर्तनाला गेलो मला असा उशीर झाला मी आपलं गडबडीत फेटा बांधला ना आपलं चाललो तेवढीच एक मावशी आली मामी महाराज म्हणलं काय हे तुम्हाला ओवळीची आज मी म्हणलं मावशी तिकडे मंडपात लोकांचे 2-3 अभंग झालेत मला उशीर झाला आत्ता ओवळीते म्हणे गडबडी तिनं गडबडीत असं ओवळलं मला साखर माझ्या कपाळाला लावून तांदूळ मला खायला दिली. असं जमत आहे का कोणते का ते म्हणे आता कोणाला सांगावं. मग त्यांनी पाहिलं ते म्हणे आता कधी माईसाहेबाला सांगते माईसाहेबाला सांगते आणि ते म्हणले माईसाहेब म्हणे काय तुम्हीच ओवळा माईसाहेब म्हणले ओके आता माईसाहेबाला देवाला ओवळतायला अवघड होईल पण माईसाहेबानं देवाला ओवळायला महाराज एक जणी निरंजनी घेतली एक जण ताट घेतलं एक जण म्हणे काड्याची पेटी ती म्हणे कशाला मी पेटून घ्यायचं ते म्हणे निरंजनी घेऊन काड्याची पेटी घेऊन निरंजनी पेटवणार आणि तेवढ्यात बघून त्याचं लक्ष गेलं. म्हणले आता ओवळती काय मला आणि घरीच ओवळलं असतं तर कशाला ही वेळ आली असती आणि आता मी ओवळू देईल काय. आता मी चेष्टा करणार माईसाहेबाची चेष्टा कोण करू राहिलं देव कोणाची कोणाचे माईसाहेब नाही नाही माईसाहेब देवाच्या का आपल्या हां आपल्या माईसाहेब आता हे तुम्ही म्हणता दे बरोबर सांगू राहिले ते आपल्या माईसाहेब आहे आणि देव कोणाची चेष्टा करायला लागले बायकोची आणि बायकोची चेष्टा महिन्यातून एकदा केलीच पाहिजे महाराज. घरात वातावरण चांगलं असतं चेष्टा केली पाहिजे पण पचली पाहिजे टोले खायची बारी नाही आली. आता देवाला बायकोची चेष्टा करे देवाकडे काय गुणाला कमी काय चतुर राहतो आणि गुण लावण्याची भगवंतानी एकच गुण वापरला महाराज
5,000 माणसं भेटली. चतुरात शिरोमणी गुणला भल्याची खाणी हाय चतुरात शिरोमणी गुणला भल्याची खाणी मुकुटाच कळमणी फल तुझी विठोबा भल्याची खाणी चतुरात शिरोमणी गुणला भल्याची खाणी मुकुटाच कळमणी विठोबा 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 तोच विठोबा धन्य तो चतुरा तो शिरोमणी लावण्याची खाणी चतुरा तो विठोबा धन्य. हे उगाच नाही म्हणत, काय गुण वापरलं महाराज, एकच गुण वापरला भगवंतानी. कोणता? 5,000 माणसं बसलेली आणि अशी चेष्टा केली माईसाहेबाची, सगळे सारखेच करून टाकली. माईसाहेब म्हणे बाई याच्यात बघायचा बाप कोणता असन बाई आता. बरं एखाद्याला वावळा ते दुसराच निघाला तर लाजले गे माया आता कवना वळू इकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू इकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू गे माया आता कवनाव वाळो जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू हो लाजले गे माया आता कवनाव जिकडे पाहे तिकडे गोपाळू हा जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू 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 लाजले गे माझा कोण जिकडे भात चतुर्भुज गोपाळ ओळ गेले माझ्या सारखे तिकडे भात चतुर्भुज सारखे ओळ गेले माझ्या माझा जिकडे भात चतुर्भुज नारी ओळ गेले माझ्या शारंगधारा जिकडे भात तिकडे चतुर्भुज परिवारा री इतके गडबडीत होईल कळलं की हे म्हणतात ते तुला सुधारणा मला सुधारणा ही तो ही चूक नाही मग ही घोड चुकत आहे पुढं इतके गडबडीत म्हणजे कसं काय करायचं माग म्हणतात तुम्ही हे म्हणतात ते ना आता कनी थाळा वाजवू नये वाजीला. मी नेहमी सांगत होतो इतक्या गडबडीत मागता म्हणणारा माणूस त्वताना पाहिजे. मग त्वताना आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो महाराज देवाची द्वारी आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणत. दिंडीतले लोक लय विचित्र महाराज. 21 वर्षापासून मी दिंडी चालितो भाऊ. रेतीच्या गाड्या काढा पण दिंड्या काढू नये बाबा. संध्याकाळी दिंडी थांबली 10-12 जम मायला जमाती तिनं हा कांगवाच मारला तिनं मग आरसा फाडला तिनं माझी पिशी तुडीली. अन्नही काहीतरी झालं एखादीची जेवण करून आपण झोपलं की कधी मावशी ती बाबा म्हणलं काय तुमच्याकडे यायचं होतं काय काम आहे आणि त्या पलीकडे बैल काही सांगा बरं ती माझ्याकडेच पाहती म्हणलं मग पाहती ना तो का मुख्यमंत्री आहे का काय अवघड. मग गाडी खराब झाली एक दिवस 4 व्हीलर. मग मला ज्या गावात कीर्तनाला जायचं मी ती फोन केला म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही. तिकून एक माणूस मला काय म्हणतो सुपाऱ्या कशाला घेत असतो सुपाऱ्या अरे म्हणलं मी का बाजावाला आहे का काय. मी म्हणलं माझी गाडी खराब झाली मला म्हणे एस टीनी ना का फाशी आली का मला तो हाय पाय पडतोय बाबा येतो पण फाटीवर गाडी ठेव म्हणलं. मी फाटीवर गेलो महाराज आणि त्यांना फोन केला आणि त्याने मला गाडी कोणती पाठवली भाऊ राजदूत रॉकेलवरली. हा माणूस पाठला त्वताना त्याने मात होतं आणि ते पाहिलं मला काय म्हणतो मारत तुम्हीचे काय अरे मी म्हणलं मीचे हे बाबा गाडी चालू कर मंडपात लोक बोलले गाडी चालू कर तर तो मला काय म्हणतो मग मला डबल चिठी येत नाही मला आता काय. मग मी मला बाबा मी चालितो तू पैस कारण आम्हाला साऱ्या तयार ठेवा लागत. मी गाडी चालू केली तो पाठला त्यानं मला तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा गाडीला फोकसच नाही ना गाडीला फोकस नाही पुढं काही दिसाना धोरा असं निघत होतं मग काही दिसाना आणि ते मला म्हणे तुम्ही नुसती चालवा जेब कामराईत का खड्डा आला गुरुजी आणि त्यांनी केलं सुरू खंग 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 गाडी आदळून पुढे गेल मग म्हणतो टा अवघड आहे महाराज विढाला विढाला
बरोबर आहे की नाही? पण तेवढ्यामध्ये नामदेव महाराज कोपऱ्यात बसले होते. नामदेव महाराजांनी मैसाबाकडे पाहिलं आणि नामदेव महाराज कसे म्हणते, कारण लहान लेकराला महाराज लय अवसन शहाण्या माणसाची तारामळ झाली हो. एखादी मावशी शेतातून जाते की तिच्या डोक्यावर पाटी, एक एकूण भारे सरपणाचा भारा, एक एकूण भांडे, काखातले पुरू, हातात बकरी, एक फेगडं कुत्रं. ती आपली वडी चालत दुसरं म्हणतं मम्मी मला घे ना, कस काय घेईन ती. लेकरं लय विचित्र राहतात महाराज. नामदेव महाराज कसे म्हणते उर्रे माईसा मला काय पैसे काय झालं तुला, आणि ते तुम्हाला काय झालं, आणि महाराज नवरा मला वळखाना तो हो काय चाललं. नामदेव महाराज म्हणले काय माई साहेब, हां मला परमिशन द्या, मला परमिशन द्या. काय परमिशन देऊ तुला, तू सांगशील. अरे ओटाच्या पाठीवून पाणी मिळतं, फिरलं शेळी म्हणते मी आळपणी भिजन का. माझा नवरा मला ओळखाना म्हणजे मला परमिशन तर द्या. आणि महाराज माई साहेबांनी परमिशन दिलं. नामदेव महाराजांनी एका मिनिटात सांगितलं महाराज हरी वैजयंती माळगडाची बचलाची विष्णुदास नामायने दाविनी खुणा, हा विष्णुदास नामायने दाविनी खुणा, दाविनी खुणा, हा विष्णुदास नामायने दाविले खुणा. गळामाळ वैजयंती श्री वत्सलांच्या विष्णुदास नाम इने दावी लिखून. माई साहेब ज्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ भक्ताच्या पायाचा शिक्का मला इथून दिसतो, कारण भगवंताच्या इथे छातीवर भक्ताच्या पायाचा शिक्का आहे. माई साहेब म्हणले अरे हा नामा मला काय वलांडा झालता काय. जे माई साहेबांना ताट भरवलं महाराजांनी सन 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 भगवंताच्या जवळ, भगवंतांना जवळ येऊ दिले म्हणजे कसं काय आली कोण. भगवंतानं तोंड फिरलं, त्याने या बाबाचा बाप रुचले का काय. पुन्हा पाठी मागून गेल्या, पुन्हा तोंड फिरलं म्हणे अहो म्हणे काय, अहो म्हणे काय, मी आले मी कोण तू, अहो मी, अरे तू कोण, काय बोलता म्हणे मी तुम्हाला ओळखलं. खोटं बोलू नको, तुम्हाला ओळखलंय नाही, ओळखतही नाही, ओळखणारही नाही, कारण माझ्या खुनात तुला कोणा सांगितलं मी इथून पाहिले. म्हणून तोकोबराय म्हणतात आम्हाला देवाच्या खुणा माहीत आहे, म्हणून आम्ही देवाला भूत म्हणतो. पण कुठलं भूत, काय भूत त्या अभंगाच्या. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, ओ पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, ओ पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, हो पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. येता जाता झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, येता जाता झडपी वाटे, बहुखेच्या रिते राना, बहुखेच्या राना, हो बहुखेच्या रिते राना, बहुखेच्या रिते राना. येता जाता झडपे वाटतात, येता जाता झडपे वाट, येता जाता झडपे वाट,
बहुखेचा रिचरान बहुखेचा रिचरान बहुखेचा रिचरान बहुखेचा रिचरान राण राण वा वा, क्या बात आहे. काय महाराज, जिथे श्रद्धास्थान असतं ना तिथे श्रद्धेने गायलं की मग रंग भरतो. वा आणि श्रद्धेचं स्थान आहे महाराज इथे. चला जाऊ दे. काही गोड आहे महाराज. साऊंड सिस्टमवाले धन्यवाद बरं का महाराज. बरं 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 ठीक आहे, नाही काही अडचण नाही. बरं बरं बरं, नाही माझ्याकडून नाही तुमच्याकडून पुढे ही बहुत करणे आहे. मी परदिवशी साऊंड सिस्टमवाले तर वर्णन केलं, मला काय तुमचे मॉनिटर, काय तुमचे स्पीकर, वा वा वा. त्यांना कसा आनंद वाटला महाराज. महाराज त्यांनी कीर्तन संपल्यावर मला 5,000 रुपये दिले. ते तर खालीच पाहायला. आणि गोड सारे गाणारे वाजवणे सर महाराज. खरंच पक्वाद्याचं कसं आहे, जे आपल्याजवळ आपल्याजवळ काय पिकतं त्याला महत्त्व नाही, बाजारात काय विकतं याला महत्त्व आहे. आणि महाराज सोपं नाही, रियाज आहे, त्याला रियाज लागतो. आपण म्हणा काय पकवतो, त्याला काय तेवढंच काय म्हणजे आपलं काय. आपल्या आष्टी आहे पहिले धोतरजोड्याची आष्टी बघा कुठे, परभणी जिल्ह्यामध्ये. तिथे एक आपले आष्टेकर काका आहे, त्यांची पुण्याला फार मोठे पेट्रोल पंप, ते खूप श्रीमंत माणसं आहेत त्यांची, म्हणजे त्यांचं वर्णन नाही करायचं. पण त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ख्यातनाम मृदंगाचार्य रामभाऊ महाराज काजळे, त्यांना चांदीचा पाकवाद दिला, चांदीचा. आणि मी कीर्तनात वर्णन केलं, मला आष्टेकर आप्पा तुम्ही आमच्या वारकऱ्याचं काय वर्णन, काय वारकऱ्याचा स्वाभिमान राखला. म्हणजे कसं काय, म्हणलं तुम्ही चांदीचा पाकवाद द्याला. ते म्हणले महाराज मी तरी कमी पडलो. म्हणलं कसं काय, ते म्हणले तुमच्या वारकऱ्याचे हातच सोन्याचे, तर माझा चांदीचा पाकवाद काय केला. बडे महाराज, वारकरी संप्रदायामध्ये महत्व आहे महाराज. काय नाही, गाणारे वाजवणारे. पंढरी सर्वांना माहित आहे, पंढरीचे भूत मोठे ना आल्या गेल्या. आता पंढरी सर्वांना माहिती आहे की नाही, माहित आहे. आणि भूत या शब्दाचा अर्थ सांगतो. भू म्हणजे असणे किंवा होणे, आणि भूत म्हणजे असलेला किंवा झालेला. परंतु हे चारही शब्द देवाच्या ठिकाणी बसत नाही. कारण जो येत असतो, राहत असतो आणि जात असतो, एक भाग, एक यावंच लागतं, राहावंच लागतं आणि जावंच लागतं, हा एक प्रकार आहे. आणि एकाला आणावं लागतं, ठेवावं लागतं आणि पाठवून द्यावं लागतं, त्याला देव म्हणतात. आणावं लागतं, ठेवावं लागतं आणि पाठवावं लागतं, देव आहे. हा सोहळा कशाचा आहे, नवरात्र महोत्सव. देवीला आणावं लागलं, ठेवावं लागलं, आणि आता पुन्हा नवरात्र झालं की विसर्जन, पाठवावं लागतं. आणि जीवाला यावंच लागतं, राहावंच लागतं आणि जावंच लागतं. आणि येत असतात, राहत असतात आणि जात असतात, ते संत आहे. विढाला विढाला विढाला. म्हणजे जीव हा आधी शांत आहे, जीव हा आधी शांत, यावं लागतं आणि जावं लागतं. आणि माया अनादी शांत आहे, माया कधी येते सांगता येत नाही, पण जाते ही एक आहे. आणि ज्याला जो येतय आलेला आहे माहीत नाही आणि जाणार कधी हे माहीत नाही, हा कोण आहे, देव आहे. म्हणून श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा जगव्यापका जनार्दन अनंत घना अविनाशा, त्याला नाशित नाही. म्हणले मग हे कोणत्या भूताची उपमा दिली, तर 184 योनीपैकी एक भूत एक योनी मानली की नाही, मग त्या भूताची उपमा आम्ही देवाला दिलेली. ठीक आहे म्हणले महाराज, सांगा बरं आता कोणत्या खुणा आहे. आपला मेन विषय काय आहे, इकडच्या खुणा तिकडे बसल्या पाहिजे. तुकोबारा म्हणले तुमच्या खुणा सांगता का. आमच्या लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खुणा आहे भाऊ. मग तुकोबार म्हणले सांगा. म्हणले लिहून घ्या. तुकोबार म्हणले मी लिहून घेतो. तुमच्या भूताच्या खुनाच्या ठिकाणी माझ्या भूताच्या खुणा जर बसल्या तर मान्य करणार ना. म्हणले हो, घ्या लिहून. म्हणले महाराज तुकोबारानं पेन घेतला, वही घेतली. लोक म्हणले आमच्या भूताची पहिली खून, आमचं भूत रंगाने काळं. दुसरी खून, आमचं भूत सगळ्यांना लागत नाही, ज्याच्या राशीत बसलं त्याला लागतं. तिसरी खून, आमचं भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. चौथी खून, आमचं भूत ज्याला लागलं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. आणि 5वी खून, आमचं भूत ज्याला लागलं त्याचे कामं करतंय.
तुकोबर म्हणतात या पाचही खुणा आमच्या भूताच्या ठिकाणी बसतात. विढाला विठ्ठल विठ्ठल पहिली खून कोणती आपली आता? भूतरंगानी काळ. बरोबर आहे की नाही? कुठं पाहिलं तुम्ही? तुम्ही म्हणता तूच सांगतो तूच आम्हाला थोबडवर पाडी. भूतरंगानी काळ. तुकोबर म्हणले तुमचं भूतरंगानी काळ आहे ना, त्याच्या पुढे उत्तर लिहून घ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आमचा सुद्धा देवरंगानी काळा. लोक म्हणले तुमचा देव कधी काळा झाला? तुकाराम महाराज म्हणले तुमचं भूत कधी काळा झालं? लोक म्हणले ते नाही सांगतायत. महाराज म्हणले मग हे नाही सांगतायत. पण असं आहे महाराज, शास्त्र आणि शास्त्रज्ञ यात फरक आहे बघा. विढाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. शास्त्र आणि शास्त्रज्ञ यात फरक आहे. शास्त्रामध्ये नाहीला उत्तर नाही, शास्त्रज्ञाला नाहीला उत्तर नाही, शास्त्रज्ञाला नाहीला उत्तर नाही, आणि शास्त्रामध्ये नाहीला प्रमाण आहे. शास्त्रज्ञाकडे आता समजा ती वस्तू तिथे नाही आहे, तर विज्ञान सांगतात तिथे नाहीच, तर तिथं वर्णन करायचंच कशाला? नाहीच आहे तिथं. पण शास्त्रकार सांगतात ती वस्तू तिथे नाही ना, पण ती कुठेतरी आहे. तुमचा जे भूत कधी काळ झालं ते सांगता येते, पण आमचं भूत आईचा काळ अनादी बहु काळा. 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 लाविला टकळा पलठरीचा. आईचा काळ अनादी बहु काळा. आईचा काळ अनादी बहु काळा. मनवोनी वेदाचा लावी लागे माय. वेदाचा लावी लागे मनवोनी काळा. ठाईचाची वेदाचाही असा प्रमाण आहे महाराज. तो ठाईचाची काळा आहे अनादी बहु काळा. मग देव कधी काळा झाला? लोक आपले विनाकार प्रश्न विचारितच राहतो. लोक रामायण ऐकते, रामायण, आणि तू कोणी आता बिड्या पेतीने एकमेकाला म्हणते हे रावणाच्या बापाचं नाव काय असेल रे? काय काय करायचं त्याचं? काही विचारित लोक महाराज उगा विनाकारण. एका मावशी मला विचार कुठला आला रे भाऊ? मला पैठणचा. आणि कोणकडे आला? मला कीर्तनाला. आणि तू होय काय? म्हणलं हा. किती सांगतो? सालाचे. मला 100-150 सांगतो. मला म्हणे बरेच साशिले असते. म्हणलं कोरोनाने बुडं बसलं काय साशिले? मला म्हणे तुला पोरं सोर आहेत का? म्हणलं आहे ना. बरं बरं किती घेत? मला 2-3 आहे काय? म्हणलं हा. बरं बरं लग्न केलेलं आहे काय? काही विचारतो वगैरे घेणं देणं काही विचारतो. बरं देव का काळ झाला? का काळ झाला? कारण एका माऊली महावैष्णव श्रीमती ज्ञानोबारांनी एका वाक्याचा भाव प्रकट केलेला आहे. वाक्याचा भाव येतो तर राम अवतारात भगवंतांनी वचन दिलं होतं. जे 16,108 ऋषी त्या झाले ते गवळणी, आणि जे वानरसेन होते ते झाले गोपाळ, आणि त्याच्यासाठी भगवान परमात्मा चोऱ्या करून खाऊ घालायची. मग चोऱ्याच्या गावात चर्चा सुरू झाली. मग 10-12 जणी गवळण जमले. ते म्हणे तुला काही माहिती आहे का? म्हणे काय? कोणाला सांगू नको बरं. म्हणे काय? म्हणे बाय ते आपलं मा ताकद चोरीला जातो बाय. एक जण महाराज दही चोरीला गेलो. मग त्यांची चर्चा सुरू झाली, आणि ते म्हणे आपण असं करू, त्याच्या आईबापाकडे जाऊ, त्यांच्या कानावर घालू, आणि त्याने ऐकलं तर ठीक, नाही तर मग चपलानेच हाणू म्हणे. पण ते म्हणे आपल्यात भांडणार कोणीतरी पाहा ना म्हणे. भांडकुदाळ कशाला मध्ये ऐक माहीत? सकाळपासून संध्याकाळपर्यंत डबल शिविनी आली पाहिजे. तिला म्हणतात भांडकुदाळ. भांडकुदाळ पहा म्हणे एखादी. ते म्हणे मग तुम्ही इथं बसा, मी पलीकडे गल्लीला गंगूला आणते म्हणे. इथं नसली कोणी म्हणजे बरं आहे ध्याने तर. तिला म्हणे आपल्याला भांडायला जायचं. मग तिने जित कमराला पदर खोतला ना, हातात चप्पल घेतली म्हणे. तुम्ही माया मागे या म्हणे. आणि आवाज दिला यशोदेला, यशोदे यशोदे ग बाळ तुझा का, यशोदे ग बाळ तुझा का, यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा
सोतू धिंगाणा बोलवर सोतू धिंगाणा बोलवर सोतू धिंगाणा बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना तुझा काना तुझा काना गाणारे वाजवणारे भेटतो मग थोडासा आनंद भेटतो मला मला बेसुरी म्हणजे बेसुरी वार करी नसतो बरं का. बेसुरी कशाला म्हणते, हा स्वर आहे का सूर आहे, स्वर आहे स्वर, सूर नाही. सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर, आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला, बेसूर कीर्तनाला नाही भाजनाला, बेसूर कुठं पंगत बसली हरे राम 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 हरे 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 पाय पडतो मौतीला बसल्यासारखा येळून. काय राम मी भजन म्हणलं बुटीतून ते मायपासून उठलं तिकडे जाऊन माहीत घेतलं म्हणतो रावणा रावणा मला बोल रे कुंभकर्णा. ते म्हणतो राज्य गंभीर केले. मी म्हणलं करू दी केल्या तर तुझ्या काय बापाचे गेले. स्वर गायतो शिर गायन ताल गायतो बाल गाय. यशोदेला काही सांग आमच्या घरी येतोय म्हणजे काय झालं आमच्या सोनाच्या वाटेला जातोय. यशोदा काय म्हणती माले काय मकळाय काय तुमच्या घरी यायला चोरचे चोरून पुन्हा शिरतो. आणि कोणतीच बाई आपल्या लेकाला नाव ठेवत नाही. जी बाई लेकाला नाव ठेवती ती तिची आईत नाही भाऊ. एखाद्या बाईने एखाद्या वेळेला मग तो पोरग माझ्या पोराचं वाटत जातं बाय कधी ती म्हणते माले कोणाचं वाटत जायला मग कळत नाही. माझ्या लेकाची मला गॅरंटी आहे माले कोणाचं नाव दगड तर रचित नाही. लई अवघड हे एखादीचं महाराज एखादीचं काळं असलं खेबडं जरी असलं ती म्हणते मा पंडित आहे मा सोनं आहे मा बापडे आहे. मी कीर्तनाला गेलो एका ठिकाणी फेटा बांधायला गुरुजी आणि ती मावशी मसाला वाटीत होती आणि तिची सासू घरात बसलेली. तिथं लेकरून अंगणात ठेवलेलं काळं खप. दिवसा बॅटरी लावून पाहावं अंगावर कापड्याचा पत्ता नाही एवढी मोठी ढेरी वाटीत काला कालिलेला 100-150 माश्या नाका. आणि मी असा घरात पाय ठेवला आणि ती म्हणते महाराज मा वाघ आहे बरं तुम्हाला वाऱ्या वाघ. आणि आतून सासू म्हणते महाराज माया वाघाचं पिल्लू येते मला धन्य माता पिता. ज्याचं त्याला गोडच असतं की नाही. यशोदामध्ये 5 वर्षाचं माझं गे बाळ अंगणी ग माझ्या खेळ लटकत घेता आळ गे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी नारी. ते तुकाराम बोलाय समीर खेळायचे महाराज. ते याला काही सांगते म्हणे बाई आपला 7-12 बुकडायला लागली बाई म्हणे 12 घरच्या 12 ठाईच्या वाटाळा म्हणे मग आपणच धरून हाणू म्हणे. आता घातलंय ना कानावर त्या चालल्या रोडना घरी रोडना. आणि एक मथरी गावात येत होती मधल्या पावलीनं शॉर्टकट रस्ता असतो का नाही. तिच्या हातात होती काठी. ती काठी टेकायचीच होती पण त्या दिवशी तिने टेकली होती तिने अशी धरली होती का म्हणून तिचे म्हातारीचे भांडणं झालते. आणि मथरीची किरकी झाली त्याची मथरी काठी टेकीतच नाही अशी धरती. आणि त्या 10-12 जणी दिसल्या आणि ती मथरी काय म्हणती कोण आहे ग. त्या म्हणल्या आपल्या मागं काय आणि हिचं काय. आणि म्हाताऱ्या माणसाचा स्वभावच असा आहे कोणी दिसलं कोणी कुठे गेलता का म्हणून गेलता कधी गेलता. लय खुदरी बुदरी गचच बसत नाही. मारुतीच्या पारवर जरी 2-4 जण बसले ना कोणाच फटफटी कोण भाऊ. दुसरा म्हणतो त्याने 2-4 जण भाऊ. तिसरा म्हणतो एकत्रच दिसते मग ती वायली काढून गचच बसत नाही. एक गवळून म्हणे का सांग म्हातारा माणूस हे आपल्याला जायचं. ती म्हणे आता बाई मी त्या पलीकडे गेलेली चुने. ती म्हणे असं बाई मागची आहे का ग पाहत मागची असू पहिली असू तुला काय म्हणे गेलत्या कुठं का म्हणून गेलत्या कशाला गेलत्या कधीही गेलत्या. आमच्या नंदाच्या घरी गेलतो कायला त्या नंदाच्या पोरांना आमचं नांदणं मुश्किल केलं. म्हातारी म्हणते काळं काय म्हणे हां मग त्याचा काय गुन्हा आहे तुमचाच गुन्हा आहे. त्या म्हणल्या बाई मग थोडी त्याच्याकडूनच बोलून राहिली बाई म्हणे. अगं म्हणे तुम्हाला काही कळत आहे का घरातल्या म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेतल्याशिवाय घर सोडू नये आणि सोनाने सासूला विचारल्याशिवाय मसाला काढू नये. हे शास्त्र आहे. सोनाने सासू जरी सासू याडपाट असली तरी तिला विचारायचं. आणि एका दिवशी महाराज सोनाने पाव जर भाजी केली ना आपण जर मावशी भाजी जर तिखटच झाली. मावशी म्हणते झाली असन भाऊ आपल्याला कोण पुसत. आता मनानं शहाण्या झाल्या. आता शेताला जर सासू सणा चालत पुढं कोण चालत सून चालत ती भाकरी भांडे घेऊन आणि मागं सासू आयटीत चालती. मग शेजारी म्हणते आत्या बाई हे लय मागं मागं चालल्या म्हणते ती मग माय पुढं निघाली ती
ती बिचारी ऐकून घेते दुसऱ्याची मागं राहते सासूला पुढं घालते. मग ती शेजारी म्हणते आत्याबाई आज तुम्ही पुढं, मग मला पुढं घातलं तिनं. मग ती तिसऱ्याची मागं नाही पुढं नाही बरोबरीने चालवते. ती म्हणे आत्याबाई लय विचारानं चालल्या, मग मै बराबरी करतीन ती. हे असं कसं वागायचं, तुमच्या चोऱ्या बंद करायच्या. मी एक शास्त्र सांगते म्हणे काय, एक वाक्य ते लिहून घ्या आणि तिथं जाऊन म्हणा. काय वाक्य? जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही, जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं. काही काही माणसं म्हणतात माझं पोरगं माझं ऐकत नाही. शास्त्रशंका आहे, शास्त्रशंका आहे. मुलगा आईवर आहे नाही, वडिलावर आहे नाही, मग शास्त्रशंका घेईल ना. यशोदेचा रंग गोरा, नंदराजाचा गोरा, कृष्णाचा तो त्यांचा नाही आहे. त्या म्हणे बाई किती कसं बाबा म्हणे आपल्या कसं काय लक्षात नाही आलं, कोणी जे चपला घेऊन निघाले महाराज कमराला पदर खोटले काय करा सापडा कीर्तनातून चोरले. आवाज आला यशोदे, यशोदा बाहेर आली. आत्ता आम्हाला कळलं तुझं काय ऐकत नाही का. तुझा रंग गोरा, तुझ्या नवऱ्याचा गोरा, कृष्णाचा काळा, तो तुझा नाही. यशोदा माता रडायला लागली महाराज. जिच्या मांडीवर देव खेळला तिने काय शास्त्र पाहिलं नव्हतं. पंचोदशी, पंचीकरण, प्रतिप्रभाकर, भामती ग्रंथ, विचारसागर, कथाकल्पतरू, ज्ञानेश्वरी, भागवत. सुंदर ते ध्यान रूप किती छान, यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान. सुंदर ते ध्यान रूप किती छान, यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान. आमचे जगन्नाथ बाबा पहिले भाकरी करायला लावायचे महिलाला. अरे पहिले जेवणाचं जरा थोडीशी अडचण असायची, मग म्हणायला लावायची, म्हणा महिलांना म्हणजे सुंदर ते ध्यान रूप किती छान, यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान. आता नाही, आता जर म्हणायला लावलं ना, म्याला मोठा काळ्या तोंडाचा सकाळी गेला अजून नाही आला. यशोदा माता खाली मान घालून रडते म्हणे बाई आम्ही दोघं गोरीन एकम काळ. त्या गेल्या निघून आणि यशोदा माता खाली मान घालून रडते. भगवान श्रीकृष्ण खेळत खेळत आले म्हणतात आई मला आई म्हणू नको कृष्णा, का माझा रंग गोरा, तुझ्या वडिलाचा गोरा, तुझा ते गेलं बोलून काळा. ते म्हणे आत्ताच लोक भांडून गेले राहुरीचे. काय म्हणले ते म्हणतात तू आमचा नाही, आणि तो म्हणत म्हणला एका खोटं आहे का. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला, पांडवाचा बंदी जनवोनी राहिला. देवकीचे बाळबाई नंद घरी आले, माता यशोदेच्या घरी पाळण्यात बोले. मांडीवरी निजविला पुण्या माऊलीचा दाना, पटकन जागी झाला फुटे यशोदेला पाना. देवकीचे बाळबाई नंद घरी आले, माता यशोदेच्या घरी पाळण्यात बोले. माता यशोदेच्या घरी पाळण्यात ते तिलाच माहिती होतं. ते रडत आई मला आई म्हणू नको कृष्ण. आत्ताच लोक भांडून ते म्हणतात तू आमचा नाही, ते म्हणत मला हे का खोटं आहे का. पण हे कोणाला माहित होतं, याला माहित होतं. याने विचार केला येला का जरा माहीत झालं मीचा नाही तर हे काय मला उद्यापासून शंकर काळे खायला देणार. शंकर काळे म्हणते त्याला पाळे पाळे. आता यशोदेचे शंकर पाळे भाऊ तोंडात टाकलं का पाणी. आमचे शंकर मागच्या दिवळीचे अजून सापडतील. आमचे शंकरपाळे तोंडात टाकत खडीचे कांदावून चांगलं धाड धाड धाड. यशोदा मातेनं गाऱ्याचा लाडू जर बनला तर डब्यातून घेता घेता फुटत होता. आमचा गाऱ्याचा लाडू 3 दिवस पोरं क्रिकेट खेळत पण तो काय फुटत नाही. यशोदा माता खाली मान घडते आणि ते म्हणे आई मी तुझाच आहे. कशावरून मी का काळा झालो तो सांगू का. ते म्हणे हां. ते म्हणे मी आलो रात्री 12ला जन्मान. म्हणे हो रात्री 12ला अंधार राहतो गुजड. अंधार अंधार तर काळा पांढरा. हां काळा नक्की. हे म्हणतात ते दम टाकून बोलू नको नीट बोल रे भाऊ. आणि मी गुळावाल्याला बोलायला लोक हसत असतात महाराज. मला तुम्ही यूट्यूब सर्च करून बघा माझ्यापुढे गुळावाला कोणी येतच नाही. म्हणजे त्या दिवशी कीर्तनाला गेलो गुळावालाच आहे ना कोणी. मी म्हणलं तुमच्या गावात गुळ ठेवायला कोणी येणार. एक म्हातारा मला काय म्हणे
तो हो नाडाताना काही बोलतो. आणि मी गुळवाल्याला बोलायला गेलो, लोक हसत असते. एक ठिकाणी असं गुळवाल्याला बोलायला लागलं, लोक लागले हसायला. त्या गुळवाल्याची बायको कीर्तन होती, त्याची बायकोन तिकून फोन केला त्याला. मग यांच्याकडून उचलायचा तो स्पीकरचं ऑन झालो. मग मला ऐकू येत त्यांची बायको काय म्हणती, त्याच्यापासून उठ ना, इकडं पैस ना, तुला का जा का सापडा नका, सई ना इकडं, त्याची होती ना चटणी. चालूच राहतं आहे की नाही, होतच असते. ते म्हणतात ती मग हे भांडणं लावून होत. विठाला 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 विठ्ठला 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 तो थायचाची काळ आणि तशी काय कोणला नाही. चला जाऊ द्या. मग ते म्हणे मी रात्री बार अंधारात रंग कसा असतो काळा. मग तो काळा रंग माझ्यावर बसला फिट्ट आणि मी झालो काळा. आणि ती म्हणे याच्यामुळे काळा झालो. हे भाऊ बाबड्या, ये भाऊ इकडे, ये भाऊ इकडे, ये बाय आपला रात्री बारला बाय ना आंधळ काळा झाला बाय ना आदळत घेतली बाय, तोंडात फोडीने झेंजीचं वडीनं पदार्थ फाडीनं बडबड बडबड करीत अशी तशी कनकावती मंदिराच्या त्या इक्कामणीपर्यंत आली. आणि तिथे गेलो म्हणती बाई हे मला रात्री सांगत आहे, मला सांगत आहे रात्री 12 जन्माला आलो. रात्र काळी घागर काळी यमुना जळ बहु काळे बुमाय गुंज काळी बिलवर काळी गळा मोती एका बोली काळी बुमाय गळा मोती एका बोली काळी बुमाय गळा मोती एका बोली काळी बुमाय गळा मोती एका बोली काळी बुमाय. रात्र काळी घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुना जल बहु काळे ओमाय गुंज काळी बिलवद काळी गुंज काळी बिलवद काळी गळा मोती एका बोली काळी ओमाय गळा मोती एका बोली काळी ओमाय. काळी बुमाय रात्र काळी घागर काळे यमुना जळ हे काळे ओ माय. काही गोड आहे गोड नाही. पहिले ते आपले जाय भागुरची लय खास म्हणायची त्यांना. चला जाऊ द्या. तुमचं काय म्हणणं हो मायकडं का म्हणून ध्यान जातं. चला जाऊ द्या. ताईचाची काळा ना ती भाऊ काळा. ती म्हणे कम काळा झाला. ती म्हणे आई मी रात्री 12 जन्माला तो माझ्या रंग बसला मी झालो काळा याच्यामुळे काळा झालो बाबड्या. आणि मग म्हणती बाई कृष्णा तू जन्माला मला माहिती तुला कसं काय माहिती आहे. तू म्हणत म्हणतो मी माहिती आहे, तू माहिती आहे, तुझा बाप माहिती, तुझ्या बापाचा बाप माहिती आहे. कारण विश्व निर्माण केलं त्याला उभे कालवनी अंधारे लिहो येती अक्षरे तरी म्हशीची वर बारे काशी नावे. अंधारापासून रंग तयार झाला तर लोकांना शाही घ्यायला विकत घेतली असती. तो भाव आहे. चला जाऊ द्या. आता पहिले खून संपली. तो ठाईचाची काळा दुसरी खून भूत सगळ्याला लागत. दुसरी खून भूत सगळ्याला लागतं का ज्याच्या राशीत बसलं त्याला. तसं देव नावाचं भूत कोणाला लागायला मोकळं नाही महाराज. देव नावाचं भूत कोणाला लागतं. हे कनगरला एवढेच लोक आहे का नाही ऐका तुम्ही. नदीला पूर आला, पाऊस पडला आणि नदीला पूर आला. पूर आल्यानंतर त्या पुरामध्ये पांढऱ्या पाण्यामध्ये 10 पोरं पोहायला गेली. 10. मग आता तिकडनं शिक्षक आले. शिक्षक आले त्यातले 9 पळून गेली आणि एकच राहिला. पण शिक्षक गेल्यानंतर पुन्हा ते 9 पोरं आली. तर राहिलेला काय म्हणतो काय मूर्ख आहे तुम्ही म्हणे काय अरे एक शिक्षक आला तर 9 पळाले. पठ्ठ्या पळालाच नाही का अरे तो शाळेतच जात नव्हता. तो शाळेत जात नाही त्याला शिक्षकाची भीती. तशी आमची शाळा आहे ना विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान भूक हरली शाळा शिकताना तान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली शाळा भरली. काय भावगीत होती महाराज. जाऊ द्या गाथ्यात नाही पण भाव किती गोड आहे. पहिले ते आपले सुधीर फडके काय महाराज ते प्रल्हादबा शिंदे काय भावगीतं गायची पहिले लग्न मंडपामध्ये. चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. तू ध्यानी जरा जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल चल ग सखे विठ्ठल 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 विठ्ठल. पाऊले चालते अरुंदाते ते काय गोड गायची खरा तू एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. दुसरी कोण तिसरी कोणती भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. आपलं भूत सगळ्याला सारखं दिसतं. जुन्या माणसाचे काय पाय का तुम्ही मारुतीच्या मंदिरात बसलो कोणी म्हणतो कुत्रवून माय टंगडीत घोटळलं होतं, कोणी म्हणतं ससवून माय पडून पळवलं होतं, कोणी म्हणतं रामकाठ झालतं, कोणी म्हणतं नंदी झालतं, काही तर म्हणते मी हुरडा खाल्ला त्या संग. मी त्याला म्हणलं मग मला मुठभर काम ठुला नाही भाव आहे चला जाऊ द्या. तसं देव नावाचं भूत सगळ्या सारखं दिसतं. देव नावाचं भूत नामदेव महाराजांना कुत्र्यात, एकनाथ महाराजांना गाढवात आणि सावत महाराजांना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. विठाबाई माझी. कोणाला कशात. आणि चौथी कोणी भूत लागलं की माणसाचं अस्तित्व नष्ट होतंय. अस्तित्व नष्ट म्हणजे मी कोण आहे याचं भान न राहणे. समजा एखाद्या माणसाची झळम झाली तर त्याला विचारा तुझं काय नाव आहे. ते स्वतःचं नाव नाही सांगत, ज्याची झळम झाली त्याचं नाव सांगतंय. बरोबर आहे. आणि पाचवी कोणाशी आहे की भूत लागलं की माणसाचे कामं करतंय. भूत स्वतः काम करत नाही, भूत दुसऱ्याला लागून काम करून घेतं. तुम्ही पहा एखादा माणूस लई जेवायला लागला का शेजारचा काम दार वास ना तुला का. काही माणसं कधी उठले का पहिले कामाला लागते. आप म्हणा तो माणूस लईच काम करतो बा शेजार ते काय म्हणते अत्य काम माणूस आहे का. तसं देव नावाचं भुजर माणसाला लागले तर काय कामं केली महाराज. जिजाबाईच्या पायात मुड्याला काटा काढावा, गोरोबा काकाचे मडके घडावी, सावता महाराजाला खुरपू लागावं, चोखोबाराच्या बायकोचं बाळात पण करावं, उच्चनीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाऊ भक्त देखून या. दासी पुत्रकाने विदुराच्या दैत्य घरी रक्षी चर्म रंगू लागे रोहिदाच्या मागे. काय काम केली महाराज. जनाबाईने पहाट उठायचं आणि जातेवर बसायचं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत गोव्या गाव कौतुके तू ये रे भगवंतानी माई साहेबाला विचारलं मला जणी बोलवती जाऊ का. जा. जनाबाईने अलीकडून बसावं, जाना देवानी पलीकडून बसावं. पहाटे 4ला जनाबाईने धान्य टाकावं, दोघांनी खुंटा धरावं. जनाबाईने ओवी गावी महाराज देवानं पाठीमागं म्हणावं. काय भाव आहे. अजून काही मावशी असतील पहाटे 4 वाजता जर एखाद्या मावशीनं दळलं जर का गाणं गायलं, त्या जात्यातला आवाज आणि त्या गाण्यातला भाव जर का कानावर आदळला तर गर्र झोप लागायची. महाराज लेकरं झोपायची हो पहिले. आता जर एखादी जणी दळायला लागली तर झोप तर राहिली बाजूला, पण आपल्याला ॲडमिट व्हावं लागत. आणि आता ते जनाबाईला म्हणा जातं आणि ती म्हणते कसं होतं. आपण म्हणून असं होतं ती म्हणते कोणत्या साईडनं बसावं लागत. जात्या साईड असती काय. आणि आता तुम्ही वाचू नका. आता जाणं पाहिजे गाणं ऐकायचं तुम्हाला. बाई लिंबाच्या झाडा खाली माझा बंधू दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली खोडी, आली पोलिसाची गाडी. चांदीची गचोल सोन्याची कढाई, माझ्या बंधूच्या माडीवरी चंद्र सूर्याची लढाई. उंदर खेळत येतो आहे भावाच्या माडीवरून. काय चंद्र सूर्याची लढाई. आणि बाया माणसाचं गाणं कधी भावालाच राहतं, नवऱ्याला राहतं कधी. हां ते गाणं कोणाला म्हणतात. हां भावाला. आणि राहत्या कुठं. हे पटत तुम्हाला. हे म्हणतात मला मत नाही पटत, पण काय करतो आता. नाही म्हणजे कणगीचा खात्यात येरीला गात. मी यांची निंदा करत नाही. आमच्या घरचं सांगतो एक दिवस कीर्तन करून गेलो मी झोपलो. पोळ्याचा सण होता आणि आमच्या बाया माणसानं लगेच सुरू केलं ना
नदीच्या कडेला कोण्या मुरळीने झिर्रा केला, तिथं माझा बंधू पाणी प्याला, आणि तस्ती विसरून आला. मला गेलता कशाला बॉम्ब लायला. ते आम्हाला आपेगाव 9 किलोमीटर आहे, ज्ञानोबारांचं आपेगाव. आमच्या तिथं बाया असे त्या महिला काल्याच्या दिवशी गाणे म्हणत चालतात. आमची गाडी पंक्चर झाली. निकमावशी काय म्हणते, धुणं धुवनी धोबिनी, साबण लावूनी शेल्याला, माझ्या बंधूचं जाण आपेगावाच्या काल्याला, तो फुल प्याल्याला. काय वर्णन आहे महाराज. जनाबाईने ओवी गावी महाराज, जनाबाईने काव्य केलं ना महाराज. पंढरपुराची वाट ओली कशा नाग झाली, तेथे माझी रुक्मिण नाली, केस वाळवीत गेली. पंढरपुराची वाट काळी कशा नाग झाली, माझ्या विठ्ठलाची गाडी बोक्याची सांडली. पंढरीये माझे माहेर साजली, ओविया कांडणी गाऊ गीते. तसं देवाने म्हणावं. जनाबाईने म्हणायचं, राही रुक्माबाई सत्यभामा माता. देव म्हणते राही रुक्माबाई. जनाबाई म्हणली, काय भानगडे राही रुक्माबाई, आमच्या माता आहे का तुमच्या? अरे हा जणे, मी भक्ताच्या आधीन गेलो, मी माझं देव पण विसरून गेलो ग. म्हणून तुकोबार म्हणतात, हे 5ही कोणाचे म्हणून पंढरीचे भूत मोठे. आणि तुमचं भूत काय करतो, त्याच्या राशीत बसलो, त्याला आणतो तसं नाही, आल्या गेल्या. अरे एवढा भूत हाय तरी कोणतं, त्याची व्याख्या. बाहू केसरी चराणा, बाहू केसरी चराणा, बाहू केसरी चराणा, बाहू केसरी चराणा, बाबू केसरी चराणा, बाबू केसरी चराणा. जाता वेळे होय म्हणा, जाता वेळे होय म्हणा, जाता वेळे होय म्हणा, जाता वेळे होय म्हणा. बाबू केसरी चराणा, बाबू केसरी चराणा, राणा, बाबू केसरी राणा, बाबू केसरी राणा, बाबू केसरी राणा, केसरी राणा, बाबू केसरी राणा, राणा. हरी प्रभु केचरी चिरान, प्रभु केचरी चिरान, आता वेडे होय मन, दादा वेडे, दादा वेडे, दादा दादा. गोड गोड फारच आनंद वाटला. म्हणजे बहु खेचेरीचे रान, आपलं भूत ज्याच्या राशीत बसलं त्याला. पण आमचं तसं नाही, बहु खेचेरीचे रान, जलचर भूचर खेचर ही भगवंताची व्यापकता आहे. म्हणले ना आपलं भूत काय करतं महाराज, रूपाला वेड करतं. रूपाला फार एखाद्या माणसाला झडम झाली का ते कागद जमा कर, काड्या जमा कर, लोक म्हणतात ते येडं झालं. पण तसं नाही. तुकोबार म्हणतात आमचं भूत जर वेड झालं तर मनाला वेड करतं. जाता वेडे होय मन, मन वेड झालं मन. आपलं बघा तुम्ही. तुकोबार म्हणतात वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावी गेलो, वेडियाच्या गावी गेलो, वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावी गेलो, वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावी गेलो, गावी गेलो, गावी गेलो. तुकोबारला कायमचं वेडं लागलं, कायमचं. आपल्याला वेडं लागतं पण आपलं मोसमी वेड आहे, मतलबी. आपलं कसं आहे, श्रावण महिना लागला रामकृष्ण हरी, आणि पोळा झाला का नारी नारी नारी. मतलबी वेड, मतलबी. मतलबी वेड कसं सांगू का, एक जणाला मोटरसायकलचा धक्का लागला, पण ज्याला धक्का लागला ते म्हणे उद्या तुला कोर्टातच नेतो आता.
हा ते म्हणे गावात सप्ताह चालू आहे. ते म्हणे मला काय करतो सप्त्याचं. ते गेलं पोलीस पाटलाकडं. ते म्हणे राव ते थोडा धक्का लागला मला कोर्टात न्यायची मागे. ते पोलीस पाटील म्हणे तू माझ्याकडे कशाला आला. तो काय माणूस कोणाचा ऐकणार नाही. तो एखाद्या महाराजाकडे जाय म्हणे महाराज 12 गावचं पाणी प्यायला राहतो म्हणे. म्हणजे लोक आम्हालाही सोडित नाही. ते गेलं महाराजाकडे म्हणे काय झालं. थोडा धक्का लागला मला कोर्टात न्यायची मागे. महाराज म्हणजे मी मिटिंग पण 15,000 रुपये घेईन भाऊ. 15 घ्या म्हणले. म्हणजे महाराजाचा एक शिष्य होता वकील त्याला बोलून घेतलं म्हणजे 10 तुला 5 मला मिटव म्हणले. ते मिटिंग पण मला एक मेडिकल सर्जनचं सर्टिफिकेट आणून दे म्हणजे येडा झाला म्हणून. येड्याचं सर्टिफिकेट. आता त्याचं सर्जन ओळखीचं होतं. त्यांनी त्याला 5,000 रुपये दिले आणि त्यांनी त्याला सर्टिफिकेट दिलं येडायचं. येडा झाला म्हणून. त्या वकिलानं वाचतो. वकील म्हणजे सुटला तू आता म्हणजे कसं काय उद्या तुला काठाड जोबा करते ना पाठीमागे जज समोरून वकील आणि मी तुझा पुरा घेऊन बाहेर बसन आणि तुला काही विचारलं तो नाही ते हे करायचं म्हणजे हे लय सोपं राव म्हणजे येड्याचं सर्टिफिकेट. याला केलं काठाड जोबा पाठीमागे जज समोरून वकील याचा वकील दारात पुरावा घेऊन बसला. त्या वकिलाने विचारलं तुमचं नाव काय. ते म्हणतं याला धक्का द्याला का. ते म्हणतं ते जज खोळून वकीलवर येणे म्हणता काय कोर्टात आणतर म्हणे द्यायला काढून. मला त्याला काढून दिलं आणि मला त्याला बाहेरचं वकील भेटला म्हणजे कसं काय जमलं. ते वा 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 ते काढ 15,000 रुपये. ते म्हणतो ते म्हण मग हे 15 म्हणजे याचाच घेतलं आणि यालाच शिकलं. हे टोले खाऊ येडे नाही जाता वेडे होय पण ते म्हणले हे तुमच्या भूताची व्याख्या वेगळी आणि माझ्या भूताची वेगळी. तुम्ही तुमच्या भूताच्या वाटं जर गेले तर तुमचं भूत सोडतं पण आमच्या भूताच्या वाटं तुम्ही जायचं नाही. कारण आमचं भूत कसं आहे तेथे जाऊ नका कोणी 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 तेथे जाऊ नका कोणी तेथे जाऊ नका कोणी तेथे जाऊ नका कोणी तेथे जाऊ नका कोणी जाऊ नका कोणी तेथे 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 जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी नाही आले परतोनी बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान गेले नाही परतोनी नाही परतोनी बहु बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान खेचरीचे रान तेथे जाऊ नका कोणी आणि केले नाही आले परतून. याच्यात थोडंसं चिंतन जर बारकाव म्हणतो बरं का. तेथे जाऊ नका कोणी कोणी जाऊ नका गेले नाही आले परतोनी. बघा आता पूर्ण विराम कुठे. तेथे जाऊ नका कोणी गेले जे गेले ते नाही आले परतोनी जे गेले नाही ते आले. लक्षात बसलं का. तेथे जाऊ नका कोणी आणि गेले नाही आले गेले नाही आले परतून पण गेले नाही ते आले. जे गेलेच नाही ते पुन्हा आले पण जे गेले ते पुन्हा आले. आता पूर्ण विराम बदलायचा. अक्षर तेच आहे तिथले बघा. रामाच्या दू कानात वू आणि तमची वडा. रामाच्या दू कानात वू आणि तम चिवडा. रामाच्या दुकानात उत्तम चिवडा. शब्द तेच आहे फक्त पूर्ण बरोबर आहे की नाही. कीर्तन किती वाजता संपायचं हे तर मताचे तू आत्ताच आहे. मा काय म्हणणं नाही मी आता असा तरी तुला वैतागलेलो आहे. तेथे जाऊ नका कोणी पण गेले नाही आलेपासून याचा भाव असा आहे ते गेले संसार वृत्तीने गेले भगवंत मुक्ती मुक्त झाले पण परतून आले नाही. पुन्हा जन्माला यायची गरज पडली नाही. पुन्हा जन्माला आला हो 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 पुन्हा जन्माला आला पुन्हा जन्माला आला हो पुन्हा जन्माला गेला पुन्हा जन्माला
नाही आला ओ पुन्हा जन्म नाही आला जन्म नाही आला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बसलेल्या महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापले हात वर करा पुरुष मंडळी महिला मंडळ सोडून हात वर करा हात कोणी खाली ठेवू नका राहू दे मी येतो चहा घेऊन विठोबार कुमाये जय जेठोबार कुमाये विठोबार कुमार कुमाये हरि जय हरि जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार कुमाये विठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय 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 हाँ जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार खबा 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 हात खाली घ्या राहिलेच नाही तर घेतो कोणाचे आपल्यापेक्षा महिला मंडळ गोड भजन करतात महाराज कारण ते हे बघा भावना प्रधान आहे त्यांनी एकदा कीर्तनाला जायचं म्हटलं की जाणार म्हणजे जाणार माणसाला मग चालता काय कीर्तनाला हे आला काय बुवा दुसरा म्हणतो चमकलाय बाबा चमकत असतो काय तिसरा म्हणतो जाता येईना अजून आगम व्हायचा आगम एकदम तर आगम झाला रे दुसरा म्हणतो अजून इवळी व्हायची गोड आहे मला चला जाते म्हणले महाराज आम्हाला एक शंका येते म्हणजे कोणती तू म्हणता पंढरीचे भूत मोठे ना आल्या गेल्या म्हणजे कोण बरं बहु खेचेरीचे रान जाता वेडे होय कुणाचे बरं तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले नाव तर तुकोबर म्हणतात बाबा आम्ही निंदाच करत नाही अरे ते देन तुका पंढरीची गेला तुका पंढरीची गेला हे तू पंढरीची गेला हे तुका पंढरीची गेला 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 हे पुन्हा जन्म नाही आला वा वा जन्म नाही आला खेचरीचे रान बहु खेचरीचे रान पुन्हा जन्म नाही आला पुन्हा जन्म नाही आला किती राण बाबू हे तरीचे राण बाबू
जाता वेळी होय जाता 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 वेळे होय मन बहु खेचरीचे रान खेचरीचे रान जाता येडे भोय मन रे जाता 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 वेडे भोय मन रे जाता जाता आज राधा ब्रज को चले आज राधा ब्रज को चले राधा येले वाया येले सजनन जननी सदार पद बहु जाता वेळे होय मन खेचरीचे बहु खेचरे जय राणा बहु खेचरे जय राणा राण राण खेचरीचे राणा पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटी बहु खेचेरीचे रान जाता वेळे म्हण तेथे जाऊ नका कोणी गेले नाही परतुनी तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्माने आला बहु खेचेरीचे रान जाता वेळे होय म्हण सज्जनमय बाप अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल असं मात्र काही दावण या भंगावर एखादा वक्ता आणखी काही बोलता येईल सारखाशील बुद्धीला झेपलं बोलण्याचा प्रयत्न केला मनुष्य हा चुकीचा पुतळा चुकीचे शब्द असतील माझ्या पत्रात टाकाचे बरोबरचे गुरुनाम गुरु निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज तांदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीता भवनाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रसाद चाळून मंजूळ बोलतो शिवानी शिकवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे का बरोबरचे गुरुचा प्रसाद ग्रहण करण्यात झालेली सेवा भगवंताच्या कनकादेवीच्या चरणी अर्पण करून शिवेला पूर्ण नाम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल मुनी कुजे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा पराज महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार बोला कदा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे जाणे जरा नका भयापैकी करा कदा क्षमा पराज महाराज तुम्ही ज्ञान देव तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव